गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रँड न्यू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण खूप दिवसांनी आपले शाळेतले मित्र आपल्याला भेटायला येणार आहेत. खरं सांगायचं झालं तर शाळा संपल्याच्या नंतर सर्वजण आपापल्या कामामध्ये, कॉलेजमध्ये इकडे तिकडे बिझी झाले. त्यानंतर काही भेटणं झालं नाही. पण फायनली मित्रांनो, खूप दिवसानंतर आपले सर्व मित्र आपल्याला भेटायला आलेले आहेत व त्याच्यात एक भन्नाट प्लॅन पण बनलेला आहे आमचा. आजचा प्लॅन काय आहे, आम्ही कुठे जाणार आहोत, ते सर्व तुम्हाला पुढं व्लॉगमध्ये कळेलच. तर स्टे ट्यून. सो गाईज, आजचा व्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्लॉग खूप मजेशीर असणार आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता आपल्या पार्किंगमध्ये. तर बघू, आपली गाडी रेडी करूया, आता जायचंय. जायचं अजून गाडी धुवायची आहे, पण प्रत्येक मध्ये धुवायची नाही, डायरेक्ट नाही. पण आता प्रत्येक म्हटलं की गाडी धुणार आहे, त्यामुळे मग काय प्रॉब्लेम आल्यावर धुवून मध्ये देणार बादली आहे. पडली आल्यावर धुवून देणार याचं शब्द लक्षात ठेवा. आल्यावर दोन देऊ ना मित्रांनो. फिरायला जायच्या अगोदर ह्या माणसाची गाडी फिरायला जायच्या अगोदर कसं असतं, गाडी धुतली पाहिजे, चकाचक क्लीन दिसते. हे बघा मित्रांनो, तर गाडी जरा धुतलेली नाही. पेट्रोलची कांडी एकच आहे मित्रांनो. बघू, जाताना पेट्रोल भरू आता. फायनली मित्रांनो, आपण आता निघलोय आपल्या ट्रिपसाठी. आम्ही टोटल 6 जण आहोत आणि 3 गाड्या घेऊन निघालोय. सगळे शाळेतले मित्र आणि पहिल्यांदाच अशी ट्रिप एकत्र. आता पुढं काय धमाल होते ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण आता लवासा सिटीकडे निघालो आणि रस्त्यात आपल्याला हे सुंदर असं टेमघर धरण लागतं. हा सुंदर नजारा पाहून आपल्या ट्रिपची मजा आणि शान अजूनच वाढली आहे असं वाटतंय मित्रांनो. खरंच मित्रांसोबत हा प्रवास आणि असा निसर्ग एकदमच भारीच. एकदम मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता लवासा सिटीकडे जाणाऱ्या घाटाच्या रस्त्यावर आलोय. रस्ता खूपच सुंदर आहे, पण वळणाचाही खूप आहेत. त्यामुळे आपण सगळे गाडी सावकाश आणि सेफली चालवत आहोत. शेवटी ट्रिप एन्जॉय करायची आहे आणि सुरक्षितपणे लवासा पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, गाडी चालून चालून आम्ही सगळे थोडे थकलो होतो. तेवढ्यात आम्हाला हा सुंदर स्पॉट दिसला, म्हणून म्हटलं चला इथे थोडे थांबूया. इथून दिसणारा निसर्ग आणि हा सुंदर नजारा खरंच एकदम मस्त आहे. थोडासा रेस्ट घेतोय आणि मग पुन्हा निघूया आपल्या लवासा सिटीकडे.
बरं वाटलं. वरती आलं मित्रांनो आम्ही आलेलो आहे नवासाला चाललो म्हणजे आलेलो नाही चाललेलो आहे आणि आमचा रायडर बाबू काय शिवाय दिले गेले एवढे चांगलं वातावरणात येऊन सुद्धा हे माणसांना फक्त एवढं सुचतंय हे आमचे राम ठाकरे प्रत्येक भाऊ नालकुल सुशांत भाऊ खोत आणि स्वतः हर्षल भाऊ भोडके यांचं रायडिंग गिअर बघून तुम्हाला वाटत असेल खूप आमिर आहे आणि ते आहे सुद्धा तर आज वर्षाला घेणार पण नाही गणेश जोटे परत इंट्रो नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्व आलेलो आहे आता लवासा सिटीला. लवासा सिटीला आलो नाही चाललोय आम्ही आता ऑन द वे. वातावरण एवढं भारी झालं वातावरण आहे मित्रांनो. तिकडे माग आपल्या गाड्या लागलेले आहेत. हे आपली मित्रमंडळी. इथून निघाल्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला एकदम भारी स्पॉट भेटला. जागा इतकी सुंदर होती की थांबल्याशिवाय राहिलंच नाही. म्हणून मी इथे थोडेसे वेळ थांबून काही छानसे टाइमलॅप शॉट्स घेतले. तर मित्रांनो, आता आपण लवासा सिटीपासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहोत. आणि हा रस्ता बघा, एकदम भन्नाट. असं वाटतंय जणू ढग रस्त्यावर उतरून आलेत. आजपर्यंत फक्त फोटोमध्ये असा नजारा पाहिला होता, पण आज तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय. बस आता 5 मिनिटात आपण लवासा सिटीमध्ये पोहोचणार आहोत. फायनली मित्रांनो, द वेट इज ओव्हर. आपण लवासा सिटीमध्ये पोहोचलोय. इथे 2 व्हीलरसाठी 200 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 400 रुपये एंट्री फी आहे. ते तुम्हाला गेटवर चेक इन करून आतमध्ये सोडतात. चला पटकन तिकीट काढूया आणि एक्सप्लोर करूया लवासा सिटी. ही बघा मित्रांनो, इथून निघल्याच्या नंतर ही आहे लवासा सिटीची मेन कमान. वेलकम टू लवासा सिटी. मेरे पास अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं किसी के साथ होने नहीं दूंगा. चला आता मित्रांनो, पाऊस चालू झालेला आहे. मला लवकर लवकर काही जावं लागणार आहे. तर माझ्यासोबत इथं प्रतीक पटकन पटकन तुम्हाला याच्याबद्दल काय बोलायचं आहे? खूप सारा पाऊस चालू झालेला आहे. आता मित्रांनो, आम्ही जसं रेनकोट काढतो तसा पाऊस सुरू होतो. काय करावं काय समजा ना आम्हाला. ओके ओके ओके. नेक्स्ट कंटेस्टंट. येस येस, नेक्स्ट कंटेस्टंट हर्षल भाऊ प्लीज काहीतरी धनचवाला कृपया लवकर लवकर पावसाने तुला भिजवले जाऊतोय ना पाऊस. काय सांगायचं अजून कर. गणेश शेट हो गणेश शेट, तुमचं काहीतरी ओपिनियन सांगा. Only thing is consistent in your life. The only thing important in your life is कशी. ओके 2 मिनिट. सुशांत भाऊ, तुमच्या शेवट तुमचं काहीतरी ओपिनियन सांगा. आपण या ट्रिपला आलो, तुम्हाला कसं वाटतं?
कडक पाव झाला कडक पाव. पाव झालं फक्त बुलेटवर जाणाऱ्यांची फक्त मजा झालेली आहे. आणि यांची जाऊ दे, यांची पण थोडी मजा झालेली आहे. आमची लय मजा आणि याला बघा 1000 जण हाणून गेला का दिसतंय. जाऊ दे मी पण तर दिसतोय, काय बोलू आता. दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या आधी स्वतःला बघायचं असतं.